हाय फ्रेंड्स, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज मी करत आहे साबू वडा। तर साबू वडा करण्यासाठी मी 2 वाट्या साबू 3 तास अगोदरच भिजत घातला होता कोंबट पाण्यामध्ये, त्यामुळे लवकर भिजला गेला। आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट वगैरे करून घेतला होता, तो घातला आहे 4-5 चमचे। आणि एक 1-1.5 चमचा मी इथे मिरची आणि जिऱ्याची ठेचा केला होता, तो घातलेला आहे। आणि ते कलरचं लाल तिखट मी वापरलं आहे, मिरचीचं आणि मीठ घातलं आहे आणि सगळं मिक्स करून घेत आहे। तर पाहू शकता एकदम झटपट हा वडा तयार होतो आणि खायला पण कुरकुरीत लागतं। तर 2 वाट्या साबुदाण्यासाठी मी बरोबर 2च बटाटे घेतलेले आहे, कारण मग वडे खूप छान कुरकुरीत होतात। तुम्ही करून पहा। जास्त म्हणजे साबू आणि बटाटा सेम आहे, जितका साबू आहे तितकाच बटाटा आहे। तर असं मी छान असा त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आणि मग मी तिथे तेल पण तापायला ठेवलं आहे कढईमध्ये। आणि आता मी याचे छोटे छोटे असे वडे तयार करून घेते। आणि बटाटा आणि साबू एकदम सेम म्हणजे प्रमाणात असल्यामुळे ना वडे एकदम छान फुलतात पण आणि कुरकुरीत पण होतात। तर इथं मी वडे करून घेतले होते आणि तळायला सुरुवात केली होती। तर पाहू शकता असे टम्म फुगतात ते वडे आणि असे खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत असे वडे होतात। तर कसे वाटले तुम्हाला आज माझी वड्याची रेसिपी? तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।